मी नामदेव मेर, अल्पास TV मराठी प्रतिनिधी। तर शिना कोळेगाव प्रकल्पातून 70 ते 80 हजार क्युसेसने खाली पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील शिना नदीपात्रातील नदीच्या कडेच्या किनाऱ्याचे जे शेतकरी आहेत त्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे। तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याचा ऊस, केळीची बागा भुईसपाट झालेला आहेत। तर अशा शेतकऱ्यांचा आढावा अल्पास टाइम्स न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। पोत्रा नजीकच्या जवळच्या बंधारा हा सकाळी फुटल्यामुळे तिथील साधारण 1 ते 1.5 एकर शेती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेलेली आहे। तर तिथल्याही शेतकऱ्यांना कुठलीही प्रकारे मदत मिळत नसल्यामुळे शासनाने लवकरात मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। अशी माझी 4 एकर केळी समधीच्या कालच्या महापुरात पाण्यात वाहून गेलेली आहे। ऊस माझा 12 एकर वाहून गेलेला आहे। काही सध्याला ऊसात राहिलेला नाही। जमीन दोस्त सारं जमीन खरडून गेलेली आहे। हे तुम्ही पाहू शकता, शिना कोळेगाव धरणाचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे हा ऊस आणि केळी पीक तुम्ही बघू शकता पूर्ण प्रमाणात असा जमीन बोळा सकट उपसून गेलेली आहे। ही 4 एकर केळी आणि ही नदीकाठचा पूर्ण ऊस 12 एकर ऊसामधील क्षेत्र पूर्ण असं वाहून गेलेलं आहे। आणि ही तुम्ही पाहू शकता, ही नदी एक सगळ्या शेतीतलं कडचं नुकसान झालेलं आहे। बंधारा फुटलेला आहे आणि आमच्या नदीकडेची शेती संपूर्ण पाण्याखाली वाहून गेली आहे। तरी सुद्धा प्रशासनाचा एकही अधिकारी इकडं पाणी करण्यासाठी आलेला नाही। या बंधाऱ्यावर खूप प्रमाणात लाकडं अडकून बसलेली आहेत, झाडं अडकून बसलेली आहेत। ही जर झाडं काढली तर आमची जमीन कुठंतरी थोडीशी वाचेल। आतापर्यंत आमची 1 ते 1.5 एकर जमीन पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे। तरी कुठलाही प्रशासन माणूस या ठिकाणी पंचनामा करायचा किंवा धीर द्यायला सुद्धा आला नाही। शेतकऱ्यांनी काय करायचं? या पांडा तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गाला, तहसीलदार वर्गाला, पाटबंधारे विभागाला माझी एक विनंती हात जोडून की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला काय निर्णय लावावा आणि ही झाडं बंधाऱ्यावरची काढून आम्हाला पाणी जाणारं कमी होईल एवढी। खूप जणांचं ज्वारी, गहू सगळे जीवनावश्यक वस्तू भिजलेल्या आहेत आणि इकडं अख्खं गारणात पाणी गावात शिरायला थोडंच जर जास्त कमी रात्रीचा पाऊस झाला तर निम्म गाव पाण्याखाली जाऊ शकतंय। त्याच्यामुळं प्रशासनाने योग्य वेळी आमची दक्षता घ्यावी ही अशी ग्रामस्थातर्फे विनंती। समजा एखादी जर इमर्जन्सी असेल किंवा एखादा पेशंट जर दवाखान्यात न्यायचे तर तुम्हाला काय पर्याय व्यवस्था उपलब्ध आहे का सध्याच्या कंडिशनला? सध्या पर्याय व्यवस्था काहीच उपलब्ध नाही। एक रस्ता आहे असा रोशाला आपला करमाड रोडला जाणारा, पण त्या रोडची अवस्था अतिशय खराब आहे। तो रस्ता व्हावा अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे, कारण का तो जर रस्ता झाला तर ह्या अडचणीला आम्ही मात करू शकतो। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी अल्पास TV टाइम्स लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।